शशी कुमार निगम, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. शाळेचे नाव कन्या विद्या मंदिर रासोडे बुद्रुक. 5 सप्टेंबर शिक्षक दिन आम्ही आधी शाळेत साजरा करायचो, पण कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहे, पण शिक्षण चालू आहे. आमचे वर्ग शिक्षक आम्हाला रोज अभ्यास पाठवतात, तो आम्ही घरी पूर्ण करतो. म्हणून मी आमच्या कन्या शाळेच्या सर्व शिक्षकांना म्हणजे सुतार मॅडम, वाडकर सर, इतर शिक्षक, मुख्याध्यापक यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. आम्ही विद्यार्थी 23 मार्च 2020 पासून शाळेत गेलेलो नाही आहोत, पण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची सोय केली आहे. याला कारण म्हणजे कोरोना एक महामारी संकट होय. ही ऑनलाईन शिक्षण पद्धती चांगली आहे. आमचे सर मॅडम आम्हाला खूप छान शिकवतात, PDF पाठवतात किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आम्हाला आमचा अभ्यास करून घेतात. यातच आम्हाला आनंद आहे. आम्ही घरात बसून टीव्हीवर पिलीमिली ही मालिका पण पाहतो. ती पण खूप छान मालिका आहे. त्यातून सुद्धा आम्हाला ज्ञान मिळते. तरी आपल्या राज्यातील खेड्यापाड्यात राहणारी जी गरीब जनता आहे त्यांच्याकडे मोबाईल असेलच असे नाही ना, आणि जरी असेल तर डोंगर कपारीतील गावामध्ये मोबाईलला रेंज असेलच असे नाही. त्यामुळे असे विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता. मग या विद्यार्थ्यांनी करायचं काय? म्हणून सरकारचे जाहीर केलेले नियम सर्व जनतेने काळजीपूर्वक पाळून या कोरोना संकटावर मात करून आम्हा विद्यार्थ्यांच्या शाळा नियमितपणे कशा सुरू होतील ते पाहणे. यामागे किती संकट येऊन गेली, पण हे मोठं एक महाभयंकर संकट आहे. हे पाहणे महाभयंकर संकट आहे. म्हणून आपण घराच्या बाहेर पडताना मास्क लावून पडावे, गर्दीत जास्त जाऊ नये. आपण जरा जरी अस्वस्थता वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हीच प्रयत्न करतो. अर्थात आम्हा विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन विनंती आहे की शक्य ते सर्व प्रयत्न कोरोना संकटावर मात करून पूर्वीप्रमाणे आपण गुण्या गोविंदाने राहू. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.